आज तुमचा भाऊ एका दिवसात एवढा मोठा करोडपती होईल असं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. कारण आज तुमच्या भावाला सापडलेला हजारो वर्ष जुना खजिना. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सांगतो काय विषय. तर आज आपण चाललेलो जेसीबी शिकायला. कारण माझं लहानपणीपासूनच एक स्वप्न होतं की आयुष्यात कधी ना कधी तर जेसीबी शिकायचाच. म्हणून आपण राडीतनं कसं तर वाट काढत चाललेलो जेसीबी जवळ. पण हा दिवस तुमच्या भावाचं सगळं आयुष्य बदलून टाकलं असं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मग कसं तर वाट काढत शेवटी जेसीबी जवळ आलो. आणि हे बघा आपलं नामदेव वस्ताद. आल्या आल्या तर सगळ्यात पहिला वस्तादनं मला जेसीबी कसं चालवायचं ते शिकवलं. आणि थोड्याच वेळात तुमच्या भावाचं जेसीबी शिकायचं प्रॅक्टिकल पण चालू झालं. खरं तर मी पहिल्यांदाच एवढं मोठं जेसीबी चालवालतो. कारण मी आजपर्यंत जत्रेतलं जेसीबी आणून चालवत होतो. पण काय का असं ना, माझं शेवटी स्वप्न पूर्ण झालंच. पण ह्या स्वप्नामुळे मी कधी करोडपती होईल मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं. कारण ही मातीवर काढताना तुमच्या भावानं असं काय बघितलं की ते बघून तर मला लय मोठा धक्का बसला. जसं मी माती भरलेलं बकेट वर उचललं त्यासोबत कसली तरी भयानक वस्तू पण वर आली. पहिल्यांदा तर मला वाटलं ही कुणाचं तर मडे बिडे वर आलं का काय. नंतर नीट बघडल्यावर मला समजलं ही मडकं होतं. ही मडकं बघून आमचं वस्ताद लय हारकलेलं, नुसता उड्या माराल तर बघा. खरं तर मला वाटत होतं ही गुप्त धनच आहे. मग म्हणलं उतरून बघा लागते आता नक्की काय विषय आहे यो. मला खरं तर विश्वासच बसत नव्हता की असलं काय तर घावलं म्हणून. खरं तर तुमच्या भावाला भ्याल लय वाटालती. कारण ही मडकं तर हजारो वर्ष जुनं वाटत होतं. पण मी कसं तर धाडस केलं आणि उचललं की मडकं. खरं तर ही मडकं लयच वजन लागालतं. पण हीच मडकं माझं सगळं आयुष्य बदलून टाकणार होतं ही मला नंतर कळालं. पण मला एक प्रश्नच पडला होता की ह्या मडक्यात असं काय आहे आणि ही मडकं इथं कसं आलं. आमच्या वस्तादला विचारल्यावर वस्ताद म्हणायला लागलं की ह्या मडक्यात नक्की सोन्याची बिस्किट असतील आणि पुरातन काळातला खजाना असेल. मग म्हणलं आता उघडून बघा लागते नक्की कसला खजिना यात. पण ज्यानं कोणी हे खजिना इथे ठेवला होता का नाही त्यानं दुरीनं लय जोरात बांधून ठेवलं होतं. पण तुमचा भाऊ येतानाच बोरने विटा पिऊन आलता, त्यामुळे एकदा निक्यातच कासरा काढला बा. खरं तर भावानं जसं मी मडकं उघडालतो तसं तसं माझा हात कापालतं. शेवटी मडकं उघडून बघितल्यावर तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आजपर्यंत तर माझ्या जीवनात मी कधीच एवढा आनंदी झालो नव्हतो, फक्त या मडक्यातली वस्तू बघून झालतो. कारण अख्ख्या भारतात नाही तर अख्ख्या जगात असली वस्तू कुणालाच घावली नसेल, ती वस्तू तुमच्या भावाला घावली होती. तुम्हाला वाटत असेल की ह्या मडक्यात सोनं चांदी हिरे नाणं असलं काहीतरी असेल, पण खरं तर भावानं त्याच्यापेक्षा तर कितीतरी मौल्यवान वस्तू या मडक्यात होती. जाता जाता मी सगळ्यांना एवढंच सांगतो, या मडक्यात घावलेली वस्तू जर तुमच्याकडे असती तर तुम्ही या जगावर राज्य केलं असतं. नक्की मडक्यात घावलेली वस्तू काय आहे ही तर बघायचं असेल तर आजच तुमच्या भावाला फॉलो करा आणि भाग 2 बघायला विसरू नका.